नमस्कार फ्रेंड्स, मी सुषमा शर्वरी अँड फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आज आपण बनवणार आहोत चितळ्याचे गुलाबजामुन. तर त्यासाठी मी घेतले आहे 200 ग्रॅमचे इन्स्टंट गुलाबजामुन मिक्स. तर चला त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. तर आपल्याला लागणार आहे 200 ग्रॅम इन्स्टंट गुलाबजामुन मिक्स. त्याचबरोबर मी इथे 1 कप दूध घेतलेले आहे, त्यातले आपण पाऊण कपच यूज करणार आहोत. पाकासाठी मी येथे 600 ग्रॅम साखर म्हणजे ह्या ग्लासाने 2 ग्लास साखर घेतलेली आहे. त्याच ग्लासाने येथे 2 ग्लास पाणी घेतलेले आहे. त्यासोबत विलायची पावडर लागणार आहे. तुम्ही केशरही यूज करू शकता. चला तर कृती करूया. तर इथे आता मी भांड्यामध्ये गुलाबजामुन मिक्स काढून घेते. यामध्ये आता लागत आपण थोडे दूध यूज करणार आहोत. सर्व दूध एकदम नाही टाकायचे. तर हे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. तर येथे पहा, माझे पीठ आता मळून झालेले आहे. तर त्यासाठी मला पाऊण कप दूध लागले आहे. तर चला आता आपण पाकाची तयारी करूया. तर येथे मी गॅसवर एक टोप ठेवलेला आहे. आता आपण त्यामध्ये जे 2 ग्लास पाणी घेतलेले आहे ते टाकून घेणार आहोत. त्याचबरोबर त्यामध्ये 2 ग्लास साखर टाकून घेऊया. तर इथे आता गॅस लावून घेऊया आणि फुल गॅसवरती साखर आपल्याला विरघळवून घ्यायची आहे. तर इथे आता कंटिन्यूअस आपण त्याला स्टर करत राहणार आहोत. साखर विरघळली की आपण त्यामध्ये विलायची पावडर टाकून घेऊया. तर आता इकडे पाक होतोय तोपर्यंत आपण गुलाबजाम वळून घेऊया. तर इथे मी आता पीठ परत थोडेसे मऊ करून घेते. त्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत. एक छोटासा तुकडा असा 2 हातामध्ये पकडून त्याची गोळी करून घ्यायची. अशा प्रकारे आपण सर्व गुलाबजाम वळून घेणार आहोत. तर येथे आपले सर्व गुलाबजाम वळून झाले आहेत. तर ह्या 200 ग्रॅममध्ये 35 ते 40 गुलाबजाम तयार होतात. तर आता आपण हे तळून घेऊया. इकडे आपला पाक तयार झाला आहे की नाही आपण आता पहिले ते चेक करूया. त्यानंतर गुलाबजाम तळूया. तर हे पहा, प्लेटमध्ये टाकल्यानंतर असे थोडेसे चिगट लागते आहे हाताला. तर येथे आपला पाक तयार आहे. आता आपण गॅस बंद करून झाकण ठेवून साईडला ठेवूया. तोपर्यंत इकडे मी गॅसवरती तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे. तर तेल गरम झाले की नाही पाहूया. तर येथे तेल गरम झालेले आहे. आता आपण थोडे करून गुलाबजाम त्यामध्ये टाकून घेऊया. गुलाबजाम तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच हलवायचे नाही. 1 मिनिटानंतर हलवायचे. तोपर्यंत ते थोडे फुलून वर येतात. सर्व गुलाबजाम आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत लो फ्लेमवरती तळायचे आहेत. तर अशा प्रकारे आपले गुलाबजाम रेडी आहेत. आपण काढून घेऊया आता. तर इथे आता मी सेकंड बॅच टाकून घेते. तेही आपण त्याचप्रमाणे तळून घेणार आहोत. आणि सर्व गुलाबजाम आपल्याला लो फ्लेमवरतीच तळायचे आहेत.
तर येथे आपले सर्व गुलाबजाम तळून झाले आहेत. आता पाकामध्ये टाकून घेऊया. येथे आपल्याला गुलाबजाम गरम पाकातच टाकायचे आहेत. तर येथे आपल्याला ते सर्व पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यावर आपण झाकण ठेवून 7-8 तास पाकामध्ये भिजून देणार आहोत. तर येथे आपले गुलाबजाम पाकामध्ये व्यवस्थित भिजले गेलेले आहेत. आता आपण सर्व करून घेऊया. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व त्यासमोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.